हॅलो एव्हरीवन. तर स्वागत आहे तुमचं लेट्स लर्न अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती. तर कशा आहात सगळे? सगळ्यांचा अभ्यास जो आहे तो सगळा व्यवस्थित चालू असणार आहे, बरोबर आहे का नाही? का बरं की आता जानेवारी येतोय बरं का. 2-3 दिवस बाकी फक्त जानेवारीला, आता काहीच नाही. आणि जानेवारी संपला की लगेच फेब्रुवारीमध्ये आपली एक्झाम आहे, बरोबर आहे का नाही? तसं आपण तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं का आपण कसं जे फर्स्ट चॅप्टरचे MCQ जे होते 1 मार्क्सवाले सॉल्व्ह केले होते. आज आपल्याला तसेच 2 मार्क्सचे जे क्वेश्चन असतात ते सॉल्व्ह करायचे. खूप इझी क्वेश्चन आहे. BPT थेरम, बेसिक्स प्रोपोर्शनिटी थेरम आणि प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल ते आपल्याला आता बघायचं आहे. तुम्ही म्हणशाल सर तुम्ही काय सांगताय, तर तुमचा सिलेबस आहे बाळांनो हा. ओके, सिम्पल क्वेश्चन आहे, तुम्हाला सगळं येतात मला माहिती आहे. फक्त आपल्याला आता काय करायचं आहे, PYQ सॉल्व्ह करायचे, म्हणजेच काय करायचं आहे, रिव्हिजन करायची. आता मी तुम्हाला आधी पण सांगितलं, केव्हा पण ते सांगतोय, आता फक्त PYQ सॉल्व्ह करा, PYQ सॉल्व्ह करा. कमीत कमी 5-6 सेट तुम्ही सॉल्व्ह करावं लागणार आहे तुम्हाला. तेव्हा तुम्हाला कुठेतरी पॅटर्न काय असतो, काय असतं, पेपर कसा असतो, तेव्हाच तुम्हाला कळणार आहे बाळांनो. कळतंय सगळ्यांना? त्यामुळे आता नोटबुक सोबत ठेवा, पेन सोबत ठेवा. तुम्हाला माझ्यासोबत क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. आजचे क्वेश्चन खूप इझी आहे आणि तुम्हाला जर ना ॲक्टिव्हिटी जर आली तर तुम्ही लगेच सॉल्व्ह करू शकतात. कळतं का सगळ्यांना? त्यामुळे सगळ्यांचा फोकस माझ्याकडे. आणि आता आपण जे आहे ते 2 मार्क्सचे जे क्वेश्चन्स आहे, 2 मार्क्सवरचे क्वेश्चन आहे ते स्टार्ट करूया. ओके, त्याआधी माझा ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे? ओके, स्टार्ट करायचं लेक्चर. तर तुमच्या मित्रांना सुद्धा हे लेक्चर पाठवून द्या. ओके, शेअर करून द्या तुमच्या मित्रांना, जेणेकरून तेही पास होतील चांगल्या मार्क्सनी. ओके, चला बघा, फर्स्ट क्वेश्चनपासून आपण स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय विचारलं बघा, तुम्हाला इकडे घेतो मी 1 मिनिट. बघा, फर्स्ट क्वेश्चन सिंपल क्वेश्चन. इन दिस फिगर दिली तुम्हाला एक, आणि एक ऍक्टिव्हिटी दिली. बघा, आता वाचून घ्या एकदा काय सांगितलंय तुम्हाला. इन दिस गिवन फिगर AR इज परपेंडिक्युलर टू BC. AR BC ला परपेंडिक्युलर आहे. BC कुठे आहे? हा पूर्ण BC. AR इज परपेंडिक्युलर टू BC. आणि काय दिलंय परत की AR इज AR परत परपेंडिक्युलर कशाला? PQ ला. हा PQ ला. ओके, PQ ला म्हणजे ही कॉमन आहे. देन कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी ऑफ द फॉलोइंग अँगल ABC अँड PQR. अँगल ABC AR इज अ परपेंडिक्युलर, मग BC येणार आहे तर B आणि C, बरोबर आहे का नाही? BC बेस. नंतर काय दिलं तुम्हाला? PQ दिलं. PQ ला कोण परपेंडिक्युलर आहे? AR परपेंडिक्युलर आहे, बरोबर आहे का नाही? हे गेट कॅन्सल. आन्सर येणार आहे BC अँड PQ. किती सिंपल प्रश्न होता. आता हा काही होतं का याच्यामध्ये? 2 मार्क्सचा प्रश्न आहे. कधीचा ते मला दिलं की इथं जुलै 25, बरोबर आहे का नाही? सिंपल प्रश्न होता. चला आता नेक्स्ट क्वेश्चन सिंपल आहे, BPT थेरमवरती आहे, जो की तुम्हाला आता बेसिक्स प्रोपोर्शनिटी थेरम जो आहे तुम्हाला येतो. खूप सिंपल आहे. ओके, आता ऍक्टिव्हिटी ना, ही ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची आपल्याला. बघा, 2021चा प्रश्न आहे सप्टेंबरचा. काय विचारलं आहे? आपण सॉल्व्ह करायचं का पूर्ण? आपण सॉल्व्ह करूया पूर्ण. मला वाटतं आपण सॉल्व्ह करूया, आपण व्यवस्थित सॉल्व्ह करूया सगळं. चला, तुम्ही म्हणता सॉल्व्ह करायचं, मग सॉल्व्ह करूया. BPT थेरम काय सांगतो आपल्याला? काय घ्यायचंय बघा, BPT थेरम मध्ये AB, बरोबर ना, AP आणि हे Q आणि C, बरोबर आहे का? मग कसं घ्यायचं आपल्याला? AP इकडे घेतो, AP अपॉन PB विच इज इक्वल टू AQ अपॉन QC, बरोबर आहे का? एपीची व्हॅल्यू किती दिली? 10. एपीची व्हॅल्यू किती दिली आहे? 10. नंतर याची किती दिली आहे? 12, बरोबर. AQ किती दिला? AQ फाइंड करायचं आहे का? QC फाइंड करायचं. AQ किती दिला? AQ हे बघा दिलाय 15 दिलाय. किती दिला आहे? 15. आणि QC तुम्हाला फाइंड करायचं आहे, बरोबर आहे का? मग QC विच इज इक्वल टू 12 × 15 डिवाइड बाय 10, बरोबर आहे का? काय होणार आहे आता इथं काय होणार आहे? 2 पंचे 10, 2 सक 12, 5 त्रिक 15 आणि 6 त्रिक 18. म्हणजे QC जो आहे, QC किती आला आहे? 18. किती आला आहे? 18, बरोबर आहे का? QC किती आला? 18. काय आलं? सिंपल, व्हेरी सिंपल. खूप सोपं. चला नेक्स्ट क्वेश्चन असं सॉल्व्ह करायचं आहे. सगळ्यांचं फोकस इकडे पाहिजे, सगळ्यांचं फोकस आता ठेवा. आता झालंय सगळं. गेले 6 महिने, गेले 7 महिने, 8 महिने, 10 महिने निघून गेले आता 10वीचे. आता फक्त 1 महिना राहिला, 1 महिना. आतापर्यंत जरी अभ्यास नसेल केला ना, तर आता तरी करा. मी काय सांगतोय,
हा व्यवस्थित सांगतोय मी की आता तरी करा बाळांनो अभ्यास. ओके, सिंपल आहे. हे प्रश्न जर तुम्ही सॉल्व्ह केले ना तुम्हाला चांगले मार्क्स पडून जाईल, खूप चांगले पडून. काही मुलांना टॉप करून जाईल हे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केलं तर PYQ. ओके, बेसिक कन्सेप्ट माहीत पाहिजे, सगळे थेरम तुम्हाला माहीत पाहिजे. थेरम फक्त पहिल्या 3 चॅप्टरला आहे. कोणत्या कोणत्या? फर्स्ट चॅप्टर आहे सिमिलॅरिटी, दुसरा पायथागोरस थेरम आणि तिसरा सर्कल. बरोबर आहे का? या 3 चॅप्टरला थेरम आहे, ते थेरम व्यवस्थित करून घ्या. तर थेरमवरती क्वेश्चन येत असतात. थेरम जर माहीत असलं आपण कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. ओके, चला आता बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय तुम्हाला. इथं पण सेम ऍक्टिव्हिटी 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 बघा. आता इथं सॉल्व्ह करतो बरं का मी, आता इकडे काही करत नाही सॉल्व्ह. ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काय दिलंय बघा, ही एडी दिलाय तुम्हाला. एडी किती दिला? एडी दिलाय का? एडी, हा एडी 6 दिलाय. किती दिला आहे? 6 सेंटीमीटर. नंतर डीबी हा किती दिलाय? डीबी 9 सेंटीमीटर. नंतर इसी किती दिला? इसी किती दिला आहे? 7.5 सेंटीमीटर. आणि हा जो आहे तुम्हाला फाइंड करायचा आहे. चला मी सॉल्व करतो इथं, मी सॉल्व करून टाकतो इथं. चलो मैं ही यहाँ पे सॉल्व करूंगा. ओके, चला एडी अपॉन डीबी विच इज इक्वल टू एई अपॉन EC. ओके, आता व्हॅल्यू टाकून द्या 6. ओके 1 मिनिट. व्हॅल्यू टाकून द्या 6. इथं किती आहे? 6. इथं किती? 6 खूपच मोठा आला. 6 इथं किती आहे? 9 विच इज इक्वल टू ए फाइंड करायचं. ए तशाच्या तसा. EC किती दिला आहे? 7.5. ओके, विच इज इक्वल टू इथं समोर सॉल्व्ह करतो. लक्ष द्या कसं येणार आहे आता. AE बरोबर किती येणार आहे? 6 गुणिले 7.5 भागिले 9 डिवाइड बाय 9. कसं सॉल्व्ह करणार आहे? 6 इंटू 7.5 किती येतं? किती येतं? 6 पंचे 30. 6 पंचे 30 बरोबर आहे का? 3 हातचे आले. साईन 7 45 म्हणजे 45 म्हणजे 45 डिवाइड बाय 9 आणि 9 6 जा नाही 9 5 जा 45 ना. 9 5 जा 45 सॉरी. 9 5 जा मला वाटलं काही चुकलं काय. 9 5 जा 45. आन्सर आलं 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर. AE विच इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. ओके, AE विच इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. बरोबर आहे का? कमेंट बॉक्स. ओके ओके ओके, आवाज येतोय ना माझा? हां येतोय. चला हां, हेच ॲक्टिव्हिटी होती इथं त्यांनी सांगितलं होतं. थेरम कोणता आहे? हां सॉरी इथं लिहायचं BPT थेरम, बेसिक प्रोपोर्शनिटी थेरम. इथं बघा लिहायचं BPT आणि AE काय होतं? AE इथं किती होतं रे? EC किती होतं? 7.5. आणि हे सॉल्व्ह केलं तुम्ही तर आन्सर किती येतं? 5 सेंटीमीटर. किती येतं? 5 सेंटीमीटर. हे 10 कसं काय आलं इथं? हे रॉंग आहे, हे रॉंग आहे. इथे 10 नाही पाहिजे. 675 अपॉन 9 पाहिजे. इथे रॉंग झालं असते. ओके, चला कळालं इथपर्यंत सगळ्यांना? हे कळालं? सिम्पल होता प्रश्न. ओके, जसं आपण सॉल्व्ह केलं तसं. आता इथं वापरायचं आहे आपल्याला प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. आता हे फिगर बघा एकदा. या फिगरमध्ये मी पहिले व्हॅल्यू पुट करून देतो. AC तुम्हाला दिला आहे 6. किती दिला आहे? 6. नंतर CE दिला आहे तुम्हाला. CE 9. किती दिला आहे? 9. आणि BD तुम्हाला किती दिला आहे? 8. तुम्हाला हा फाइंड करायचा आहे. ओके, आता बघा कसं करणार आहे आपल्याला माहिती आहे. हे खूप सिम्पल आहे. सिम्पल आहे ना. AC घ्यायचा आधी. AC हा AC घ्यायचा आधी. AC. ओके, नंतर काय घ्यायचा? EC. नंतर काय घ्यायचं इकडं? BD. आणि इकडे काय घ्यायचं मग नंतर? DF. ओके, चला सॉल्व्ह करूया आता आपण. सॉल्व्ह करूया आपण आता. ओके, काय आहे पहिले? AC अपॉन काय घ्यायचं आहे? CE. ओके, विच इज इक्वल टू BD. ओके, विच इज इक्वल टू DF. जे लिहू शकता तुम्ही प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. तुम्ही लिहून टाकशाल ना, पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. AC ची व्हॅल्यू किती बाळांनो? AC ची व्हॅल्यू किती दिली? AC ची व्हॅल्यू 6. किती दिली आहे? 6. ओके, AC ची व्हॅल्यू किती दिली आहे? 6. दिसतंय सगळ्यांना? दिसतंय का सगळ्यांना? फोकस इकडे ठेवा सगळ्यांचं. 6 नंतर किती दिलं आहे इथं? 9 विच इज इक्वल टू BD किती दिला आहे? 8. आणि DF तुम्हाला फाइंड करायचं आहे.
डीएफ फाईन करायचं आहे. डीएफ विच इज इक्वल टू 9 into 8 divided by 6. ओके, बेत्रिक 3 दुने 6, 3 त्रिक 9, बेचोक 8 आणि 4 त्रिक 12, म्हणजे डीएफ जो आहे डीएफ तुमचा किती आला 12 सेंटीमीटर. 12 सेंटीमीटर आन्सर आहे, 12 सेंटीमीटर. कळालं का सगळ्यांना? बघा बरं का किती सिंपल आहे. आता तुम्हाला ऍक्टिव्हिटी जर तर तुम्ही डायरेक्ट सॉल्व्ह करू शकतात ना. ऍक्टिव्हिटी जर तुम्हाला दिली तुम्ही डायरेक्ट सॉल्व्ह करू शकतात. सिंपल आहे ना. ओके, कळतंय सगळ्यांना? ओके, चला इकडे बघा, इकडे बघून घ्या वाटलं असतं. ऍक्टिव्हिटी दिली का तुम्हाला? नाही दिली का? दिली. हा, हेच तुम्हाला सॉल्व्ह करायचं. हेच रॉंग झालं इथं म्हणून मी घेतलं नाही बरं का. इथं रॉंग झालं म्हणून घेतलं नाही. सेम आपण जसं सोडवलं तसंच घेतलंय आपण. इथं 8 येणार आहे. इथं AC अपॉन CE आणि इथं असणार आहे BD. काय असणार आहे? BD. ओके, चला आता इथं किती होतं मग? DF होतं. इथं DF हेच आपण सॉल्व्ह केलं आता. असं सॉल्व्ह करून आपला DF किती आला? 12 आला. 12 सेंटीमीटर. 12 सेंटीमीटर इथे लिहून टाका. बाय द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. ओके, कळालं क्वेश्चन हा? चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया आता. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी वापरायची तुझा. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी वापरायची आहे. प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर दिलं बघा. बायसेक्ट आता अँगल बायसेक्टर हे गिवन तुम्ही वाचून घ्या. अँगल बायसेक्टर काय सांगतं आपल्याला हे बघा. कसं घ्यायचं इथं? हा LT नंतर काय घ्यायचं आहे? TN. LT नंतर TN नंतर काय घ्यायचं आहे? हा पूर्ण LM घ्यायचं आहे आणि इकडे घ्यायचं आहे MN. काय घ्यायचं आहे? MN. आता बघा आपण सॉल्व्ह करूया. मी तुम्हाला सांगतो कसा येतं आन्सर. बघा सॉल्व्ह करत असताना बघा LT अपॉन TN विच इज इक्वल टू LM अपॉन MN. ओके, इथं अँगल बायसेक्टर. प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर इथे जस्ट बघा. MT इज बायसेक्टर. MT बायसेक्ट करते बायसेक्ट. ओके, आता आपण व्हॅल्यू ऍड करूया. काय दिलं आपल्याला? LT किती दिला? LT फाइंड करायचं आहे. आपल्याला LT जसं तसं ठेवा. LT फाइंड करायचं आहे. TN किती दिला? आपलं 8 दिला. 8 TN किती दिला आहे? 8. LM किती दिला आहे? 6 आणि हा किती दिला आहे? 10. ओके, आता बघा LT विच इज इक्वल टू 6 into 8 डिवाइड बाय 10. ओके, आता LT विच इज इक्वल टू 48 अपॉन 10. आता बघा याला जर सॉल्व्ह केलं ना, हा 0 वरती गेला ना तर आन्सर आहे ना हा 0 वर गेला तर म्हणजे 4.8 येऊन जाईल. एक पॉईंट सोडून एक सोडून पॉईंट देऊन द्या. 4.8. मग LT जो आहे LT हा किती आला आपला? 4.8. ओके, हा LT जो किती आला मग आपला? 4.8. कळालं? किती आलाय? 4.8 आलाय. कळालं का सगळ्यांना? LT किती आला? 4.8. कमी सॉल्व्ह करतोय. तुम्हाला हे कळायला पाहिजे बरं का. हे सिंपल होतं. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी वापरली आपली. इथं अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी कळते का बाळांनो, मुलांनो? का चाललंय डोक्याच्या वरती? ओके, कळतंय सगळ्यांना? 1 मिनिट. चलो, कळतंय का रे? कळतंय का सगळ्यांना अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी? अजून आपलं क्वेश्चन सॉल्व्ह करायचं टेन्शन घेऊ नका. सिंपल आहे. 2 मार्क्सचा क्वेश्चन बघा. कधी आला होता? जुलै 25चा. आता हा बघा. अरे बापरे, आता बघा कोणता क्वेश्चन आलाय. मागच्या वर्षी क्वेश्चन आलाय. मार्च 25. तुमचाच प्रश्न आलाय आता मागच्या वर्षीचा. आता बघू किती मुलं सॉल्व्ह करतात. आत्ताच सांगितलंय आता हे. आता बघू किती मुलं सॉल्व्ह करतात. मार्च 25चा क्वेश्चन आलाय. अँगल ABC. In angle ABC, segment D is parallel to BC. BD 5.4, AD 1.8 आणि 7.2. Then find the AE. AE फाइंड करायचं. सांगा बघा कोण आन्सर करतं कमेंटमध्ये एकदा. कमेंटमध्ये आन्सर करा बरं का एकदा सगळ्यांनी. बघू मला कोणाकोणाला येतं आन्सर बघू दे बरं का एकदा.
कोण कोण आन्सर करतं मला बघू दे बरं का एकदा. फास्ट करा फास्ट. चलो बघा आता सिम्पल आहे. आता हे तर तुम्हाला माहिती आहे बीपीडी यूज होणार आहे बरोबर आहे का नाही. हे सगळ्या गोष्टी दिल्या. आपला एडी किती दिला आहे एडी किती दिला एडी 1.8 किती दिला आहे 1.8. नंतर बीडी दिला आहे का आपल्याला डीबी दिला का डीबी हा डीबी दिला आहे 5.4. नंतर एई दिला आहे का नाही ईसी दिला आहे ईसी किती दिला आहे 7.2 आणि हा एई तुम्हाला फाइंड करायचा आहे. एई फाइंड करायचं. आता इतकं तर कळतं ना आपल्याला की इथं बीपीडी थेरम यूज होणार आहे म्हणून. बेसिक्स प्रोपोर्शनॅलिटी थेरम हा इथं यूज होणार आहे एवढं तर माहीत झालं. लिहून घ्यायचं डायरेक्टली. काय आपल्याला लिहायचं मग एडी वाईट घेऊया आता बघा एडी अपॉन डी बी विच इज इक्वल टू एई अपॉन ईसी एई अपॉन ईसी. व्हॅल्यू इथं लिहून टाका बरं का बी पी टी. ओके लिहायचं इथं मग त्यांना कळणारच नाही ना की ते कशामुळे तुम्ही लिहिलंय. ओके व्हॅल्यू पुट करून द्या 1.8 अपॉन 5.4 विच इज इक्वल टू एई अपॉन 7.2. ओके एई विच इज इक्वल टू आता बघा तुम्ही हे 1.8 आणि आहे ना 1.8 आणि 5 पॉईंटमध्ये जर तुम्ही याला असं लिहिलं 18 आणि 54. ओके असं पण लिहू शकतात 18 एक 18 18 एक 18 18 36 18 त्रिक 54 1/3 पण तुम्ही लिहू शकता 1/3 पण तुम्ही लिहू शकता त्याला 18 त्रिक 54 म्हणजे असं बरोबर. एई विच इज इक्वल टू 7/2 मग एई विच इज इक्वल टू 7 हां 7 एई विच इज इक्वल टू नाही असं इथंच लिहून घ्या वाटलंच तर इथंच लिहून घ्या एई विच इज इक्वल टू 7/2 7.2 डिवाइड बाय 3. जर आपण डिवाइड केलं 7.2ला जर आपण 3ने डिवाइड केलं 3 1 3 3 2 6 उरले किती खाली किती उरला 1 उरला आणि हे 12 ती 3 चौक 12 आणि हा पॉईंट म्हणजे 2.4 म्हणजे एई जो आला आपला एई विच इज इक्वल टू 2.4 एई विच इज इक्वल टू 2.4. आता मी या पद्धतीने सॉल्व्ह केलं असं हरकत नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा सॉल्व्ह करू शकता असं काही नाही. ए विच इज इक्वल टू 2.4 म्हणजे ही जी व्हॅल्यू आली आपली एईची किती आलेली आहे 2.4 किती आलेली आहे 2.4. कळाले का सगळ्यांना. तर तुम्हाला जास्त डिवायडेशन वाटतंय का आजच्या दिवस फक्त हे करा नंतर मी सॉल्व्ह करून घेईन. हे तुम्हाला गॅप दिसतो ना त्याच्यात. ओके कळालं. काहीच नाही आहे सिंपल प्रश्न आहे सगळे काहीच अवघड नाही याच्यामध्ये. फक्त तुम्ही फोकस व्यवस्थित करा तुमचं फोकस लक्ष व्यवस्थित असू द्या. सिंपल प्रश्न आहे सगळे खूप सिंपल आहे काहीच हार्ड नाही याच्यामध्ये. कळाले का सगळ्यांना. सिंपल आहे. ओके मग लाईक करा व्हिडिओला तुमच्या मित्रांपर्यंतही शेअर करा व्हिडिओ. कळाले का सगळ्यांना. चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया. आता तुम्ही सॉल्व्ह करून दाखवायचं बरं का मला थोडं. आता हा प्रश्न आहे ना मला तुम्ही सॉल्व्ह करून दाखवायचा. एकदा तुम्ही सांगा मला मग मी सांगतो कसं असणार आहे. प्रश्न असा आहे की तुम्हाला एकदा ना पूर्ण हे काढून दाखवूया. तुम्हाला ना सीई फाइंड करायचं नाही फाइंड एई. अच्छा इथं ए आहे का वन मी चेक करू द्या मला. इथं ए आहे इथं आहे ना ए आहे हा एई फाइंड करायचं आहे तुम्हाला पूर्ण. हा पूर्ण एई फाइंड करायचं तुम्हाला एई फाइंड करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला हे तर आहे 12 प्लस जो एक्स येणार आहे तो जेव्हा प्लस केला तेव्हा तुम्हाला एईची व्हॅल्यू भेटणार आहे बरं का. एईची व्हॅल्यू कधी भेटणार आहे तुम्हाला 12 प्लस एक्स मग आधी एक्सची व्हॅल्यू काढावं लागणार आहे. इथं कोणती प्रॉपर्टी यूज होणार आहे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. बरोबर आहे का. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल इथं यूज होणार आहे. सिंपल आहे खूप सिंपल आहे खूप म्हणजे खूप सिंपल आहे. खूप सिंपल प्रश्न आहे आणि खूप छान पद्धतीने आपण सोडवूयाला. आता चला सोडवायचं का मग का तुम्ही सोडवताय सोडवायचं. चला मी सोडवतो. आता सगळ्यांचा फोकस माझ्याकडे. हा प्रश्न सोडवताना सगळ्यांचा फोकस माझ्याकडे पाहिजे. बघा आता काय करतोय मी सगळ्यात पहिले लक्षात घ्या. ओके आता बघा सगळ्यात पहिले एक्सची व्हॅल्यू काढून घेऊया. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार सांगा बरं का. एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे. ओके आपण काय करूया आधी लिहून घेऊया बीडी अपॉन
डी एफ बी डी अपॉन डी एफ विच इज इक्वल टू ए सी अपॉन सी ई. ओके, सी इज म्हणजे आपला एक्स भेटून जाईल. ओके बघा, बी डीची व्हॅल्यू हां लिहून टाका, प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. ओके लिहून टाकायचं, मी लिहिलेलं पण तुम्हाला लिहायचं बरं का. 8 4 12 आणि ई सी म्हणजे आता एक्स घेऊया आपण. ओके आता बघा, एक्स विच इज इक्वल टू 12 इंटू 4 डिवाइड बाय 8. ओके आता काय सॉल्व करणार आहे, बे चोक 8 आणि बे दुने 4. ओके सॉरी हे डायरेक्टली करा ना, डायरेक्टली सॉल्व करा, डायरेक्टली बेचोक 8 बेसक 12, हे 4 4 गेले, राहिले 6, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली, 6 आली, 6 सेंटीमीटर. आता एक्सची व्हॅल्यू ना ही 6 आली ना, 6 ही किती आली, 6 आली, ह्या एक्सची व्हॅल्यू किती आली, 6 आली. आता दोघांची बेरीज किती भेटून जाईल, मग काय लिहू शकतो आपण, AE विच इज इक्वल टू AC प्लस सीई, AC प्लस सीई. मग AE विच इज इक्वल टू AC किती आला, AC किती आपल्याकडे 12 प्लस EC किती आला, आता एक्स किती आला आहे आपला, हा EC पण आहे एक्स पण आहे, EC किती आहे 8 आहे ना, 6 किती आला आहे 6. ओके किती आहे 6. मग AE विच इज इक्वल टू 6, 12 आणि 6 18, आन्सर आलं 18 आलं. हे पूर्ण लाईन किती आहे, ही पूर्ण लाईन जी आहे ती आहे 18, किती आहे 18 आणि हे किती आहे 6. ओके 6 12 18, 6 12 आणि 6 18. कळालं सगळ्यांना इथपर्यंत. काय बघा बरं का किती सिंपल होतं. आता हे काहीच नाही याच्यामध्ये, सिंपल प्रश्न सगळे सिंपल आहे, काहीच अवघड नाही. 2 प्रॉपर्टी बघितल्या आपण, 3 बघितल्या, बीपीटी, प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, अँगल बायसेक्टर थेरम, याचेच क्वेश्चन होते सगळे. आता हे कळते सगळ्यांना. हां आता हे अजून कमी, अजून खूप क्वेश्चन घ्यायचे आपल्याला, खूप क्वेश्चन घ्यायचे. हे सिंपल मी अजून याच्यामुळे घेतले की तुम्हाला असं वाटायला नको की मॅथ अवघड आहे म्हणून, त्याच्यामुळेच मी सिंपल प्रश्न घेतले, म्हणजे काही नाही याच्यामध्ये, खूप सिंपल आहे, खूप सिंपल, खूप. चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायचा, 9 नंबरचा. ओके आता हा प्रश्न बघा किती सोपा आहे बाबा, किती सोपा प्रश्न आहे, किती सोपा आहे. मार्च 23ला आलेला प्रश्न आहे, मार्च 23ला. चला तुम्ही असं सांगा बरं का मला आता, ट्रॅपेझियमचा प्रश्न आहे, ट्रॅपेझियम. चल ट्रॅपेझियमचा प्रश्न कोण असं सांगतं मला सगळे सांगा बरं का लवकर. ट्रॅपेझियम बरं, थेरम कोणता यूज होईल किंवा प्रॉपर्टी कोणती यूज होईल, प्रॉपर्टी ऑफ, याला बीपीटी यूज होणार नाही, याला आपण म्हणतो प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. बघा आता कसं याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये काय दिलंय तुम्हाला, याच्यामध्ये असं आहे तुम्हाला की ही एपी तुम्हाला किती दिला, एपी दिलाय का 15 दिलाय, किती दिला आहे 15. नंतर पीडी दिलाय तुम्हाला 12 आणि क्यूसी तुम्हाला दिला, हा सी आहे, क्यूसी तुम्हाला दिला आहे किती दिला आहे 14, आणि तुम्हाला हा फाईंड करायचा आहे बी क्यू विच इज इक्वल टू वॉट, असा क्वेश्चन आहे हा. ओके सिंपल आहे, आपण कसं सॉल्व्ह करतो मग याला डायरेक्ट आपण लिहून घेऊया, एपी अपॉन पीडी, एपी अपॉन पीडी विच इज इक्वल टू बी क्यू अपॉन क्यू सी. ओके लिहून टाका, प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. ओके एपी किती दिला आहे 15, नंतर किती दिला आहे 12, बी क्यू जसाच्या तसा ठेवून द्या, बी क्यू नाही दिलाय का, हा बी क्यू फाईंड करायचं तसं ठेवून द्या, आणि हा किती दिला आहे 14. ओके तुम्ही लिहू शकतात मग बी क्यू विच इज इक्वल टू, बरोबर आहे का, 15 गुणिले 14 भागिले 12. ओके सॉल्व करा बरं का, बेसक 12 बेसती 14. ओके आता बघा आता काय सॉल्व करणार मग, बी के विच इज इक्वल टू करा बरं का, 15 गुणिले 7, 15 गुणिले 7, 7 5 35, 5 7 चाले 3, 7 1 7, 8 9 10, 105, 105 डिवाइड बाय 6, 105 डिवाइड बाय 6, 6 1 6 उरले किती 4, 6 1 6 7 2 6 6 5 6 6 36, साइन 7 42, साइन 7 42, त्याच्यात 3 पॉईंट घेतला 0, 6 पंचे 30, म्हणजे उत्तर किती आलं 6 पंचे 30, उत्तर किती आलं 17.5. म्हणजे बी क्यू जो आहे बी क्यूची व्हॅल्यू किती आली 17.5, किती आली रे 17.5. ओके प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, ट्रॅपेझियमला वापरायचा, बीपीटी वापरायचा नाही, ते चुकून जाईल. जर तुम्ही तिथे बीपीटी लिहिलं आन्सर तर हेच येईल,
पण ते क्वेश्चन रॉंग होऊन जाईल तुमचं बरं का. इथं प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल हीच प्रॉपर्टी वापरायची. कळलं सगळ्यांना. ओके सिम्पल होतं. मग हे किती आलंय आपलं BQ किती आलंय मग आपला किती 17.5 किती आलं 17.5. ओके कळलं सगळ्यांनी इथपर्यंत. काही डाऊट काही समस्या काही शंका तुम्ही असेल तर विचारू शकतात मला. काही डाऊट वगैरे आहे का कोणाला. ओके कळतंय सगळ्यांना. आवाज येतोय माझा. व्हिडिओ क्लिअर आहे. सगळ्या गोष्टी क्लिअर आहे. ओके चला चला लवकर सगळ्यांनी सांगा सगळं क्लिअर आहे का. ओके 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 हां कळतंय सगळ्यांना. सिम्पल होते. आज आपण खूप थेरम बघितले म्हणजे आपण खूप क्वेश्चन बघितले सिम्पल क्वेश्चन जे की सिम्पल होते. असं समजू नका असंच येणार आहे. याच्यापेक्षा अवघड येणार आहे आता. पुढे अजून अवघड आहे. पण तुम्हाला हे कळालं तर पुढचे अजून सिम्पल वाटणार आहे बरं का. आता पुढे बघा तुम्ही 3 मार्क्सवाले बी एवढे सिम्पल आहे ना. मी तुम्हाला एकदम सिम्पल पद्धती सांगतो की सिम्पल क्वेश्चन आहे म्हणून. ओके आणि पेपरला येणार आहे फक्त व्हॅल्यू चेंज होणार आहे याच्यामध्ये. पेपरला 100% येणार आहे का बरं की सगळ्यात जास्त वेटेजचा चॅप्टर आहे सिमिलॅरिटी. 12 मार्क आहे. 12 मार्क्स म्हणजे खूप आहे खूप. ओके वेटेज सगळ्यात जास्त आहे चॅप्टरला. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित करा हा चॅप्टर बाळांनो सगळ्यांनी. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. का बरं की तुमचा व्हिडिओ पण खूप जास्त लेंथी. मी तुम्हाला PPT पाठवून देईन याच्यावर टेन्शन घेऊ नका. PPT पाठवून देईन टेन्शन घेऊ नका. मी खूप छान अशा नोट्स तयार केले तुम्हाला मी पाठवून देईन. ओके आता हा जो क्वेश्चन आहे ना हा बघा आपण जो 1 मार्क्सवाले सोडवले त्या टाईपमध्ये प्रश्न आहे की ABC आणि PQR AB आणि PQचा रेशो दिला 4:5 इन अँगल ऑफ ए ट्रायंगल PQR 125 दिला आहे. देन फाईंड अँगल ABC तुम्हाला फाईंड करायचं आहे. इथं यूज होणार आहे प्रॉपर्टी ऑफ कोणती होणार आहे कोणती प्रॉपर्टी होणार कोणती प्रॉपर्टी थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल आपण सॉल्व्ह केलं ना आता. थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके चला आता सॉल्व्ह करून दाखवतो मी तुम्हाला. आधी लिहून घेऊया आपण दिलेलं काय आपल्याला. काय दिलंय बघा ABC म्हणजे इन ट्रायंगल आधी PQR दिलाय का आधी कोणतं PQR दिलाय का ABC दिलाय चेक करा बरं का. ABC दिलाय ना हां ओके. इन ट्रायंगल ABC घ्या आधी. इन ट्रायंगल ABC अँड एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR. ओके AB दिलाय ना AB आणि PQ बरं मग ABचा स्क्वेअर अपॉन PQचा स्क्वेअर. काय लिहितो आपल्याला थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. येस सिमिलर ट्रायंगल. ओके आता सॉल्व्ह करूया आपण याला. एरिया ऑफ ट्रायंगल ABC दिलाय का आपल्याला फाइंड करायचं आहे का. एरिया ऑफ ट्रायंगल ABC फाइंड करायचं तसं ठेवा एरिया ऑफ अ ट्रायंगल A हा वापरतो ABC आणि इथं तुम्हाला बघा PQR दिला बघा कितीला आहे 125. व्हॅल्यू लिहून घ्या आता. AB किती घ्यायचं आहे आपल्याला 4 4चा वर्ग प्लस 5चा वर्ग. चला एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC and area 125 which is equal to 16/25. आता काय करा एरिया ऑफ ट्रायंगल हे 125 तिकडे घेऊन जाऊया. ABC which is equal to 16/25 upon into 125. 25 1 25 25 2 50 25 चौक 100 25 5 125. ओके मग काय करायचं आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ABC विच इज इक्वल टू 16 × 5 16 पंचे 80. मग आन्सर काय येणार आहे एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC विच इज इक्वल टू 80 सेंटीमीटर स्क्वेअर. एरिया ऑफ अ ट्रायंगल 80 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके राईट आहे. कळालंय का. सिम्पल होते का क्वेश्चन. 10 क्वेश्चन घेतले बघा आपण. खूप सिम्पल प्रश्न होते काही हार्ड नव्हते खूप सिम्पल होते खूप काहीच अवघड नव्हतं
ओके. आणि मी बरोबर टाईममध्ये क्वेश्चन कंप्लीट करतोय. अर्ध्या घंट्याच्या वरती मी लेक्चर देत नाही, का बरं की मला माहिती आहे तुम्हाला बाकी विषयाचा सुद्धा अभ्यास असतो बाळांनो. त्यामुळे सिम्पल क्वेश्चन होते जे आपण बघितले, बीपीटी बघितला, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन देअर ट्रान्सव्हर्सल, अँगल बाय सेक्टर हे पण बघितलं, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. खूप सिम्पल प्रश्न आहे, त्यामुळे तुम्ही आता याची प्रॅक्टिस करा. परत व्हिडिओ बघा नाही कळालं तर, म्हणजे तुम्हाला एकदा कळालं, अंडरस्टँड झाल्या गोष्टी की कळून जाईल. हा एक क्वेश्चन बाकी आहे का आपला? बाकी काय क्वेश्चन? क्वेश्चन बाकी आहे का? काय क्वेश्चन आहे? हा बीपीटीचा प्रश्न आहे. हा होमवर्क आहे तुम्हाला. चला होमवर्क देतो मी तुम्हाला. हा सिम्पल आहे. ओके, सिम्पल प्रश्न आहे. काय काय मी तुम्हाला सांगून देतो फक्त. बघा, हे नका लक्षात ठेवू. पी क्यू आर एक ट्रायंगल आहे, पी क्यू आर, आणि पी एम आहे, पी एम आहे ना. पी क्यू आर आणि एम क्यू, सॉरी एम क्यू. ओके, पी एम किती दिला आहे? पी एम 15 दिला आहे. व्यवस्थित थोडं. पी एम किती दिला आहे? 15 दिला आहे. एम क्यू किती दिला? एम क्यू 10 दिला आहे, 10. एम क्यू किती दिला आहे? 10 दिला आहे. आणि एन आर नसून दिला रे, एन आर नसून दिला. पी एन फाइंड करायचं आहे. ओके, एम क्यू दिला असेल, एम क्यू विच इज इक्वल टू 8. ओके, चेक करू द्या फक्त एकदा, मीच परत सांगतो तुम्हाला. क्वेश्चन असा आहे, पी क्यू आणि आर आणि एक ट्रान्सव्हर्सल असणार त्याच्यामध्ये. एक मी तुम्हाला चेक करू द्या, क्वेश्चन चेक करू द्या फक्त मला एकदा. हां, एन एम क्वेश्चन सांगा सर, एवढं चेक करा बरं का, काय काय दिलं मला फक्त व्हॅल्यू सांगा, मी मुलांना सांगून देतो. हो, मी कमेंट पण करतो, कमेंटमध्ये असं सांगणार ते. पी एम 15 आणि एम क्यू किती आहे? पी एम 15 आणि एम क्यू किती आहे? 10. पी एम 15 आणि एम क्यू किती आहे? 10. ओके, पी एम 15 आणि एम क्यू 10. अजून बाकीचं एन आर 8 दिलाय. एम आर ना, एम आर दिला का एन आर दिलाय सर? एम आर दिला का एन आर दिला? ओके, असं आहे का? ठीक आहे. ओके, असा ट्रायंगल तो पी आर आणि क्यू. ओके, आता बघा एन आर किती दिलाय मग? एन आर किती दिला? एन आर 8. आणि एम क्यू किती दिला? एम क्यू 10. हा किती दिला आहे? 10. हा 10 दिला आहे. हा एम येतं, हा 10 दिला. तुम्हाला पी एम फाइंड करायचं. पी एम तुम्हाला फाइंड करायचं, बरोबर आहे सर? हां ठीक. पी एन फाइंड करायचं का पी एम फाइंड करायचं? मला तेच कळत नाही. पी एम 15 दिलाय ना, ठीक आहे. हां, कळाला आता सगळ्यांना. म्हणजे बघा आता, हा 15 दिला आहे, तुम्हाला पी एन फाइंड करायचं आहे. पी एन तुम्हाला फाइंड करायचं. ओके, पी एन तुम्हाला फाइंड करायचं आहे. बघा, एन आर तुम्हाला दिला आहे, 8 दिला आहे. नंतर एम क्यू तुम्हाला दिला आहे 10 आणि पी एम तुम्हाला दिला आहे 15 आणि तुम्हाला पी एन फाइंड करायचं आहे. ओके, हा क्वेश्चन आहे. सगळ्यांनी राईट डाऊन करून घ्या आणि सगळ्यांनी कमेंटमध्ये मला असं सांगायचं, कमेंटमध्ये असं सांगायचे सगळ्यांनी. आणि इथपर्यंत आय थिंक तुम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या असणार आहे. तर आपण इथे थांबूया. तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. काही असलंच तर मला कॉल करा, काही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतं मला मेसेज करा बिंदास. तुमच्या माझा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर पण दिला आहे मी. ओके, व्हिडिओला लाईकसुद्धा करा, जेणेकरून माझंही मोटिवेशन वाढेल थोडं, अजून मलाही खूप एनर्जी भेटते. तुम्ही लाईक केल्यावरती खूप अजून व्हिडिओ आपण लाईव्ह येऊया, अजून खूप सारे आपण क्वेश्चन घेऊया. ओके, कळालं सगळ्यांना? तर थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ अँड गुड बाय.